यांचा उपवास असताना मला जेवणात काय करू काय सुचत नाही, कारण सकाळी यांना खिचडी केली होती. तीच खिचडी शिवांच्या डब्याला दिली होती. त्यामुळे आता दुसरं जेवण काय करायचं ना काही समजत नव्हतं. त्यामुळे शिवांची शाळा सुटली तेव्हा डायरेक्ट त्याला घेऊनच ना बाजारामध्ये गेले होते. म्हटलं बघूया बाजारात काही वेगळं असलं म्हटलं घेऊन तरी यायचं. पण इथं आले फक्त ना मी टॅमॅटो बटाटा एवढंच मला चाललं होतं घ्यायचं, दुसरं काय घेऊ काय सुचतच नव्हतं. कारण भाजी पण एवढी सगळी महाग होती ना, त्यामुळे बटाटे आणि टॅमॅटोच फक्त घेतली. आणि येता येताना सीताफळ दिसली होती, तर आवडतं फळ म्हटलं ना घेतलंच पाहिजे. मागं लागून तर शिवांशी ना केळ्याच्या ऐवजी ना ही सीताफळच मला घ्यायला लावलं. मग काय पटकन सीताफळ घेतले आणि घरी आलो. आणि आलेला त्याचं चाललं होतं फ्रेंडशिप बँड दाखवायचं, एवढा मस्त असा तयार केला होता, काहीतरी वेगळं असं बघायला भेटलं पहिल्यांदाच. आणि आलेलं पहिलं इकडे आमचं सीताफळ खायचं चाललं होतं. सगळ्यात आवडतं फळ आहे आंबा, सीताफळ, पपई. शिवांशला एवढे आवडते ना, एवढं मनसोक्त खातो आंबा, तर त्यानं एवढं खाल्लं ते ना की विचारूच नका. तर मी त्याच टेन्शनमध्ये होते की आंबा ना पावसात काय होतंय की नाही, पण अजिबात त्याला काही झालं नाही. आणि मस्त असं ना बाहेर एकदम ऊन पडलं होतं. पण वरती बघितलं की सगळं ढगं दिसत होतं, तरी पण त्याच्या आडून पुन्हा थोडंसं ऊन पडत होतं. आतमध्ये आलं तर काही करू ह्याच्यातच ना माझा एवढा सगळा वेळ निघून गेला. चला म्हटलं आता भातच करूया. पटकन बटाट्याच्या साल्या काढून घेतल्या, बारीक बटाटा चिरून घेतला आणि कुकरमध्ये ना फोडणी टाकायला घेतलं, कांदा वगैरे टाकला. आता ह्याच्यामध्ये ना मी चिकन मसाला टाकला होता थोडासा, मला टाकूया चिकनची टेस्ट चुकून आली तर आली. लाल तिखट हिंग टाकून घेतलं, भात वगैरे टाकला, कोथिंबीर थोडीशी टाकली. आता साधा सिंपल भात केलाय, पण आता कसा होतोय काय माहिती चवीला. आता आम्ही ना पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलोय. आता ही सायकल गावी अशीच पडून होती, ह्यांना म्हटलं घेऊन तरी आता जागा पण इथं भरपूर सारी होती, त्यामुळे मी सायकल येताना घेऊन आले. आता सायकलीतनं पाय तर खाली काही पोचत नाही, त्यामुळे जोर लावून लावण्याशिवाय चाललं होतं सायकल चालवायचं. भात पण झाला होता, चला म्हटलं पटकन खाऊन घेऊया, कारण इतका वेळ झाला होता ना, आता संध्याकाळी जेवणाचं टायमिंग झालं होतं. त्यामुळे इकडनं पावटं पण सोलून घेतलं आणि थोडीशी ना लसूण पण सोलून घेतली. आणि मस्तपैकी इकडनं पावट्याचं कालून करून घेतलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.